सर तुम्हाला एक 500 रुपये दिले की वयोवृद्ध बाईने, हे आणि जे- विशेष म्हणजे ती हिंदू आहे. हा ते काय आहे की जेव्हा जेव्हा हे आंदोलन होतं तर 500 कधी ते 100 रुपये कधी 200 रुपये, आणि मी जेव्हा त्यांना परत करतो ना की नाही मला नाही पाहिजे, ते म्हणता की नाही माझा आशीर्वाद Good luck. आहे याचा, माझा हा एक गुड लक आंदोलनासाठी. आहे करके. म्हणजे एक आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला जसं प्रेम करते ना तशा प्रकारे ते आपला की मीही त्याला हे सांगू शकत नाही की नाही मला नाही पाहिजे तुमचे पैसे. प्रेम नाही ना करू ते शकत, प्रेम, हा, प्रेम. आशीर्वाद नाही ना करू हा, तर ते त्यांचं प्रेम आहे. तर मला तुमचा इंटरव्ह्यू करताना मी नेहमी आधी प्रश्न विचारलेले आहे की निवडणुकीच्या आधी तुम्ही आदर्शमध्ये कसे आलात, काय आलात, त्याचा मी साक्षीदार आहे. त्याच्या आधी आदर्शच्या लोकांना फक्त मतदानासाठी तुम्ही काम करताय असं तुमच्यावर आरोप झाला. मात्र आता तीच लोकांसोबत तुम्ही आहात. आता आमदार नाही, खासदार नाही, तुम्ही दुर्दैवाने पराभूत झालेला आहे. याच्यातले 99% हिंदू आहेत. 100% म्हणलं तर वावगं नाही. 100%. पण तुम्हाला असं वाटत नाही की मी मुस्लिम आहे, निवडणुकीमध्ये हा मुद्दा झाला, मुसलमानाला पाडा, नाही. पण तुम्ही हिंदूंसाठी आता का उभा राहत? कारण या भाषणामध्ये ते उल्लेख आले म्हणून तुम्हाला प्रश्न इतकी घाणेरडी मानसिकता माझी नाही आहे. माणुसकी काहीतरी असायला पाहिजे. आणि जेव्हा हे लोक माझ्याकडे आले होते मागच्या 1.5 वर्षामध्ये मी कधीही कोणालाही विचारलं नाही याच्यामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहे. हे सगळे लोक गरीब आहे. आणि मी खरं सांगतो की मी त्यांच्या पाठीशी उभे राहिलं नसतं तर त्यांनी विसरून जावं. कारण काय आहे की इतकं मोठं भ्रष्टाचार, जेव्हा 200, 300, 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो ना, तर कुणाला किती पैशामध्ये मॅनेज करता येतं हे सगळ्यांना माहीत आहे. तर जेव्हा मी हे आंदोलन घेतलं होतं माझ्यावर बोट दाखवण्यात आली होती माझे विरोधी पक्षातले की हे सगळं इलेक्शनसाठी करत आहे, त्यांना लोकांचं मतं पाहिजे. मी कधीही त्यांना हे मतासाठी हे केलं नाही आहे. आणि सुरुवातीपासून मी हे बोलत आहे. आज पुन्हा त्यांना हे आश्वासन दिलेलं आहे की मी खासदार असो किंवा नसो, आज नाही आहे तरी सुद्धा तुमचा 1-1 रुपया परत मिळण्यापर्यंत मी तुमच्या सोबत ताकदीने उभे राहणार.